हिका काल क्रायम ब्रांचान अरेस्ट केल्ली आसा. क्रायम नंबर 18/25. तिका जे ऑफेन्स चार्ज केल्ले आसा ती अंडर सेक्शन 318, सेक्शन 336 रेड अलॉंग विथ सेक्शन 3 सब क्लॉज 5. त्याच प्रमाणे तिका आनी एक एक्ट लागलो आसा, इमिग्रेशन एक्ट अंडर सेक्शन 10, दॅट इज चिटींग, फॉर्जरी आणि फॉर्ज विजा करून हे करप म्हणून. सो येस. सो तिजेर जी चिटींग आनी फ्रॉजरी आशिल्ली, सो तुमी कशा तरेन तिका आर्ग्युमेंट केल्लो? पळय, आमी जो आसा न्हू तो कोर्टान डिफेन्स घेतलेलो आसा. कितें की जेन्ना एक्युजाक खंयचे अरेस्ट करता तेन्ना रिजन्स आनी ग्रावंड्स ऑफ अरेस्ट हे तिच्या वांगडा इन रायटींग कम्युनिकेट करपाक जाय. ते ती इन रायटींग थंय कम्युनिकेट करूंक ना, ऑर तिच्या फॅमिलीक एक इन रायटींग ग्रावंड्स आनी रिजन्स आसता ते हे करपाक जाय, कॉपी दिवपाक जाय. ती तिका दिवंक ना इन दीस केस. सो तोच आमी डिफेन्स घेतलो आनी आमी तिचो रिमांड ऑब्जेक्ट केलो. रिमांड ऑब्जेक्ट करिना उपरांत आमी बेल घेतली. ओके. कालूच आमच्या एक ऑनरेबल सुप्रीम कोर्टान एक जजमेंट पास केला की एक्युजाक जेन्ना अरेस्ट करता तेन्ना ग्रावंड्स आनी रिजन्स ऑर ग्रावंड्स आनी रिजन्स एन मेमो ऑफ अरेस्ट ती सर्व करपाक जाय, कॉपी आनी इन रायटींग तिका दिवपाक जाय. त्याच प्रमाणे तिची सायनूय घेवपाक जाय. ते जे आसा पळय ते हितून इन दीस केस जावंक ना. तोच आमी डिफेन्स घेवन आमी ऑनरेबल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासा कडेन आमी हे आर्ग्युमेंट दवरला आमचो पॉयंट आनी हेचेरूच आमी बेल घेतलेली आसा. So this is the only point to get the bail? Yes, this is the only point to get bail. सध्या ती पुलीस कस्टडीत आसा काय जेसीन आसा? सध्या ती आता जेसीन आसा आणि तिका 50,000 श्युअरिटी अमाउंट मारलेला. त्याच प्रमाणे तिका 8 days रिपोर्टिंग दिल्ली आसा आणि आणि कितें कितें सम कंडिशन लायल्या ते आमी चेक करतले. सर आनी कितें अशी कंडिशन सध्या लायिल्ली ना, आसा? आमी जो ग्रावंड आनी डिफेन्स घेतलेलो पळय तो काल ऑनरेबल सुप्रीम कोर्टान जजमेंट पास केला. तेतून सांगला कितें की एक्युजा वांगडा जर इन रायटींग ग्रावंड्स आनी रिजन्स ऑफ अरेस्ट मेन्शन करूंक ना जाल्यार तेका अंडर इंडियन कॉन्स्टिट्यूशन एक्टा अंडर आर्टिकल 22 तेतून ह्या आसा की डिफेन्स घेवन तिका बेल इज रायट म्हणून.